श्री स्वामी चरित सारामृत मराठी अनुवाद अध्याय 20. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित सारामृत अध्याय 20 याबद्दल जाणून घेणार आहोत. ग्रंथकाराने श्री गणेशाला वंदन करून कथन केले आहे की मी तुमच्या श्री स्वामी समर्थ चरित्राचे कथन करण्याचा छंद जोपासला आहे. पण मला हजारो जरी हात असते तरीही आपल्या संपूर्ण गुणांचे वर्णन, तुमच्या अनेक लीलांचे वर्णन माझ्यासारखा मतिमंद काय ते करणार. तरीही श्री स्वामी कृपेने आजपर्यंत 19 अध्याय पूर्ण झाले आणि श्रोत्यांसाठी हा 20वा अध्याय कथन करणार आहे. ग्रंथकार पुढे म्हणतात, या अध्यायाच्या श्रवणाने आणि कथन केल्याने मनुष्याचे सर्व दोष दहन होतात. श्रवण करणारा आणि कथन करणारा दोघेही पावन होतात. अक्कलकोटात वास करून श्री स्वामींनी लोकांना अनेक लीला दाखविल्या. अनेक पापी लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार केला. असे हे श्री स्वामींचे अद्भुत चरित्र आहे. एके दिवशी एक सद्गृहस्थ मनात श्री स्वामींची दर्शनेच्छा घेऊन अक्कलकोटला आले. श्री स्वामीजवळ येऊन त्यांनी श्री स्वामींचे स्तुती गाणं गायले आणि श्री स्वामींच्या चरणावर मस्तक ठेविले. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, मुक्त हस्ते फकीरांना अन्नदान कर, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्या गृहस्थाने नाना तऱ्हेचे पक्वान्न बनवले आणि श्री स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून 5 फकीरांना जेवू घातले. ते फकीर जेवून उठले आणि ताटात काही अन्न शेष राहिले. तेव्हा श्री स्वामींनी त्या गृहस्थास ते शेष अन्न ग्रहण करण्याची आज्ञा दिली. पण ते गृहस्थ श्रेष्ठ ब्राह्मण असल्याने मनात संशय आला. जर हे यवनांचे उष्टे अन्न ग्रहण केले आणि माझ्या इतर माणसांना हे कळले तर स्वजनात माझी निंदा नालस्ती होईल. असा विचार त्या गृहस्थाच्या मनात येताच श्री स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले, तुझ्या मनात किंतु आला, चल चालथा हो इथून. असे बोलणे ऐकून तो गृहस्थ खाली मान घालून निघून जातो. तेव्हा कोणी एक भ्रमिष्ठ गृहस्थ श्री स्वामींच्या समोर येऊन उभा राहितो. काही काम नसल्यामुळे आणि दारिद्र्याने ग्रासल्यामुळे भ्रमिष्ठ होऊन रात्रंदिवस इतरत्र तो भटकत होता. तेव्हा श्री स्वामी त्या भ्रमिष्ठ गृहस्थास आज्ञा करतात की हे शेष